विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जाणून घेऊया जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार वॉरेन बफेट यांच्या विषयी. जगातील सर्वात मोठे गुंतवणूकदार, सर्वाधिक वयाचे सीईओ आणि सहावे श्रीमंत उद्योगपती वॉरेन बफेट हे 94 वर्षाचे झाले आहेत. त्यांच्या कंपनीने बुधवारी म्हणजे 31 सप्टेंबर रोजी 31 सप्टेंबर 2024 रोजी प्रथमच $1 ट्रिलियन म्हणजे 84 लाख कोटी रुपयांचे मार्केट कॅप ओलांडले आहे. हा टप्पा गाठणारी ही जगातील पहिली नॉनटेक कंपनी आहे. सर्वात मोठी गोष्ट म्हणजे कंपनीची सूत्रे अजूनही 94 वर्षीय वॉरेन बफे यांच्या हातात आहेत. अशा परिस्थितीत त्यांनी हे साम्राज्य कसं उभं केलं हे आपण जाणून घेऊया. वयाच्या 6व्या वर्षी त्यांनी च्युइंगम विकले. वॉरेन बफे यांनी बालपणातच यशस्वी उद्योजक होण्याचे कौशल्य दाखवले होते. ते फक्त 6 वर्षाचे असताना त्यांनी आजोबांच्या किराणा दुकानातून विकत घेतलेले च्युइंगम शेजाऱ्यांना विकून नफा कमवला. काही काळानंतर कोका कोलाच्या बाटल्या विकू लागले. म्हणजे लहानपणीच असं म्हणतात की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. वयाच्या 6व्या वर्षीच त्यांनी आपल्या उद्योजकतेची चुणूक दाखवली होती. 11 वर्षे वयात शेअर्स घेतले, वृत्तपत्रे विकली त्यांनी. वयाच्या 11व्या वर्षी त्यांनी वॉशिंग्टन पोस्ट वर्तमानपत्रे वितरित करण्यास सुरुवात केली. या असं त्यांना काही पैसे वाचवून प्रथम शेअर्स विकत घेतले. त्यांनी स्वतःसाठी व बहिणीसाठी सुद्धा सिटीज सर्व्हिस प्रीपेड कंपनीचे 3 शेअर्स विकत घेतले. शेअरची किंमत सुरुवातीला घसरली, परंतु बफे यांनी धीर धरला आणि अखेरीस ते थोड्या नफ्याने विकले. अशा प्रकारे वयाच्या 11व्या वर्षी ते शेअर मार्केटमध्ये उतरले. आज जगातील सर्वात जास्त शेअर विक्रीचा व्यवसाय त्यांच्याकडे आहे. वयाच्या 17व्या वर्षी वॉरेन बफे यांनी मित्र डॉन डॅडली सोबत सलून मध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी पिनबॉल मशीन्स लावल्या. हा खेळाचा एक प्रकार आहे. यात चेंडू बॉक्समध्ये टाकले जातात. त्यांनी एक जुनी पिनबॉल मशीन $25 विकत घेतली आणि काही आठवड्यातच त्यांना इतका नफा कमवला की शहरात अनेक ठिकाणी अशा मशीन्स बसवल्या. त्यांनी वॉरेन बफेंनी यशाचे 3 मंत्र सांगितले आहेत. त्यांच्या यशाचे श्रेय ते 3 गोष्टींना देतात. पहिले म्हणजे बेंजामिन ग्रॅहम यांच्याकडून ते गुंतवणुकीचे मार्ग शिकले. दुसरे म्हणजे चार्ली मुंगेर यांच्यासोबत 60 वर्षे त्यांनी व्यवसाय केला. त्याच्यापैकी 45 वर्षे ते भागीदार होते. पत्नी सुसान थॉम्सन यांच्यापासून ते 27 वर्ष दूर राहिले. घटस्फोट न घेता सुद्धा 27 वर्ष ते वेगळे राहिले. 1956 साली पहिली भागीदारी केली. त्यामध्ये $1,05,000 पैकी फक्त त्यांनी $100 गुंतवले होते. 1958 साली पहिले घर स्वतः खरेदी केले. 1962 ला अमेरिकन कोट्याधीश झाले. 1965 साली त्यांनी बर्कशायरचे शेअर गुंतवून घेण्यास सुरुवात केली. 1972 साली त्यांनी पसंतीची गुंतवणूक केली. 1982 साली पहिल्यांदाच फोर्ब्सच्या यादीत आले. जगातील 400 श्रीमंत लोकांच्या यादीत आले. 2006 ला दान करण्याचा संकल्प केला. आपल्या संपत्तीपैकी 99% दान करण्याचा संकल्प केला. 2008 मंदीच्या मालमत्तेवर 2008ला अमेरिकेमध्ये जी मंदी आली होती त्यामुळे त्यांची संपत्तीवर बऱ्याचशा प्रमाणात त्यांची संपत्ती घसरली होती. 2024 साली 6वे जगातील श्रीमंत व्यक्ती झाले. आपल्या यशाचे श्रेय ते बेंजामिन ग्रॅहम यांचे द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या पुस्तकाला देतात.
चार्ली मुंगेर यांचे पुअर चार्ली ॲलमॅनक या पुस्तकाला देतात. जॉन सी बोगल यांचे लिटल बुक ऑफ कॉमन सेन्स हे पुस्तक त्यांनी वाचलेलं आहे. त्यांच्या जीवनावर त्याचा खूप मोठा परिणाम झालेला आहे. त्यांचे संगीतावर गाढ प्रेम आहे. मार्केटमधील ते ट्रेंडची ते पर्वा करत नाहीत. भरपूर वाचन करतात ते दररोज. अशा या 94 वर्षीय, त्यांचा जन्म 30 ऑगस्ट 1930 साली ओहामा येथे झाला. त्यांनी MSc ही डिग्री संपादन केलेली आहे कोलंबिया विद्यापीठातून. तर विद्यार्थी मित्रांनो, याच्यातून आपल्याला खूप मोठी प्रेरणा घेण्यास संधी आहे त्यांच्या जीवनातून. तर आपण सुद्धा यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपण सुद्धा जीवनामध्ये असं काहीतरी काम उभं करण्याचा संकल्प करूया. थँक्यू व्हेरी मच.